महाराष्ट्र राज्यामध्ये गुणरत्न सदावर्ते हा बावचळलेला माणूस आहे, हे स्पष्टपणे आमचं मत आहे. सदावर्तेला तर मी सांगतो, सदावर्तेमध्ये पॅन्थरची भाषा सदावर्तेंनी केली, पण सदावर्तेंना सांगतो पॅन्थरची व्याख्या तरी त्यांना माहिती आहे का? माझ्या घरात दलित पॅन्थरचा जन्म झालेला आहे, भारतीय दलित पॅन्थरचा. त्यांना स्वतःला माहीत नसेल, त्यांनी अभ्यास करून घेतला पाहिजे. प्राध्यापक अरुण कांबळे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते ते माझे कोण आहेत हे त्यांनी पहिला अभ्यास करावा, असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी मध्यंतरी बोलताना असं सुद्धा वक्तव्य केलं होतं की मी दलित आंदोलनासाठी काही वेळा जेलला गेलोय. परंतु त्यांना मी सांगतो, अहो तुम्ही जरा थोडा अभ्यास कमीच तुमचा आहे. माझा जर अभ्यास केला तुम्ही थोडा, आंबेडकर चळवळीचा आणि माझा, मी 22 वेळा जेलला गेलेलो आहे, हे त्यांनी थोडा अभ्यास करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, ते बावचळले का म्हणतोय मी, ते उठून सुटून महाराष्ट्रामध्ये जे असमानता पसरवणारी वक्तव्य करतात, महाराष्ट्रामध्ये जी लोक आहेत त्यांची ते बाजू घेऊन बोलतात, स्पष्टपणे दिसते. आता काल परवाच त्यांनी नामदेव शास्त्री यांची बाजू घेतली. तर नामदेव शास्त्रींनी वक्तव्य काय केलं, त्या आरोपींची, बीडमधील जे आरोपी आहेत त्यांची मानसिकता तपसायला हवी, हे वाक्याचा निषेध सगळ्यांनी राज्यभर केलेला आहे, राज्यातील जनतेने केलेला आहे. परत ते म्हणतात की मंत्री धनंजय मुंडेंना जर आमच्या क्षेत्रामध्ये जर एवढा त्रास झाला असता तर ते संतपदी पोचले असते. अरे बापरे, अशा व्यक्तींना जर ते पाठिंबा देत असतील. दुसरी गोष्ट, माझा प्रश्न आहे की नामदेव शास्त्री जे आहेत त्यांचा जर गॉगल पाहिला तर कित्येक लाखांचा गॉगल आहे. हे सदावर्तेंना दिसलं नाही का? सदावर्ते गॉगल घालतात स्वतःला, सदावर्तेंना गॉगलचं चांगलंच नॉलेज आहे, गॉगल किती रुपयाचा असतो. दुसरी गोष्ट, त्यांचं जॅकेट किती लाखांचं आहे. जर महाराष्ट्र राज्यामध्ये पाहिलं तर हा महाराष्ट्र राज्य संतांचं महाराष्ट्र आहे. आपण पहिलंच नाव संतांचं जर घेतलं तर गाडगेबाबांचं नाव येतं, संत तुकारामांचं नाव येतं, गोरा कुंभारांचं नाव येतं, संत नामदेवांचं नाव येतं. तर त्यांची राहणीमान कसं होतं, त्यांचं वागणं कसं होतं, समाजाला ते काय काय सांगत होते, समाजातला जातीभेद ते नष्ट करत होते, अशी त्यांनी कामं केलीत ना. हे काय करतात, उलट आरोपीची मानसिकता तपसायला पाहिजे अशी वक्तव्य करतात आणि सदावर्तेंची बाजू घेतात. म्हणून सदावर्ते हा एक बावचळलेला माणूस आहे, याची दखल का घेतली जाते तेच आश्चर्य आम्हाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.